आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आमच्या या चारही उमेदवारांसाठी यामध्ये आमचे बाप्पू पोकळे असतील, नेहा मोरे, शरददादा दबडे, आमच्या तृप्तीताई पोकळे, आमचे हे चारही उमेदवार 2 घड्या 2 तुतारीच्या चिन्हावरती उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आदरणीय दादांनी आज दायरी वडगाव नरे या भागातल्या नागरिकांशी संवाद साधला. अतिशय उत्तम असा प्रतिसाद आदरणीय दादांच्या या रॅलीला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला बारामती पॅटर्न हवाय. ज्या पद्धतीचा बारामतीचा विकास झालाय, खरं तर जन्मभूमी कर्मभूमी म्हणून दादांनी बारामतीमध्ये ज्या पद्धतीचा विकास केलाय, पण हातामध्ये सत्ता मिळाली तर कशा पद्धतीचा विकास करू शकतो हे आपण पिंपरी चिंचवडवरून पाहिलेले. त्याच्यामुळे बारामती नंतर पिंपरी चिंचवडकरांनी सुद्धा ज्या पद्धतीची साथ आदरणीय दादांना दिली होती, क्षणभर प्रवास करणारा माणूस ही अगदीच उत्साहाने म्हणतो की परदेशात आल्यासारखं वाटलं. रस्ते असतील, त्या ठिकाणची स्वच्छता असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, हे सगळं दूर करत एक चांगल्या पद्धतीची सुविधा आदरणीय दादांनी दिली. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, दादा जे बोलतात ते करतात. त्याच पद्धतीने आता पुणेकरांना अपेक्षा आहे, कारभारी बदला हे चित्र आपल्याला 16 तारखेला दिसेल. जोरदार तयारी पहिल्यापासून सुरू केलेली आहे. हा आमचा सुरुवात नाहीये, शेवट पण नाहीये. आम्ही प्रयत्न करत राहणार आहे शेवटपर्यंत. राष्ट्रवादी म्हणजे विकास हा आता प्रभाग क्रमांक 34 डोळ्यांनी बघणारे, नुसता कागदावर बघणार नाहीये, ही गॅरंटी देते. दिवस आहे, गेली 10 दिवस आम्ही चांगला जोमाने आणि जोराने प्रचार केला आहे आणि आज शेवटचाही जास्त. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार आम्ही अजून जोमाने करणार आहोत आणि नागरिकांना आवाहन करणार आहोत की आमच्या पूर्ण पॅनलला 2 तुतारे व 2 घड्याळ या सर्व पॅनलला आपण भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती करणार आहोत. एकदम उत्तम आणि जास्तीत जास्त आनंदाचं वातावरण आहे मतदार राजामध्ये आणि ते आमच्या नक्कीच पॅनलला निवडून आणतील. दादा आणि आज ताईंच्या बाजूने आमचा प्रचार रॅली खूप जोरात झाली. आज शेवटचा दिवस खरं म्हटलं तर, पण आज दादा आणि ताईंनी जो प्रतिसाद दिलाय आणि आता तुम्ही बघताय, तुम्ही फिरताय आमच्या सोबत, तर जनतेचा प्रतिसादही आमच्या बाजूने आहे आणि नक्कीच आमचा गुलाल नक्कीच उधळणार आहे त्या 16 तारखेला.